एकीकडे भाजपचं राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात आंदोलन, दुसरीकडे नागपूरमध्ये काँग्रेसनं भाजपच्या नेत्याविरोधात आंदोलन केलं। राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेते रविंदर सिंग मारवा यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं। शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी वरायटी चौकात वाहतूक रोखून धरली, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। आम्हाला अभिमान आहे की राहुल गांधी आमचे नेता आहे आणि ते मरणाला भीत नाही आणि अशा गिदड धमक्यांना तर भीतच नाही। परंतु भाजपाने आपल्या मानसिकतेचा परिचय जो दिलेला आहे त्यावर आता नरेंद्र मोदीजींनी त्या आमदारावर काय कारवाई करायची, त्याला पक्षातून काढायचं की त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा हा विचार करायचा आहे। नाहीतर या देशातील जनता समजेल की नरेंद्र मोदी यांनीच त्या आमदाराला असं वक्तव्य करायला लावलं। हा विचार या देशातील जनता करेल असं मला म्हणायचं।